रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून गेल्या 3.5 तासापासून चौकशी सुरू आहे। अत्याचारी भोंदू खरात प्रकरणात चाकणकरांवर आरोप झाले। दरम्यान तपासात पूर्णपणे सहकार्य करणार अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलेली। तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असंही त्यांनी म्हटलंय। रुपाली चाकणकर नाशिक शहरात दाखल झाल्यात। भोंदूबाबा खरात प्रकरणात चाकणकरांची एसआयटी चौकशी सुरू आहे। भोंदूबाबा खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या। चाकणकरांचे भोंदूबाबा अशोक खरासोबत 177 फोन कॉल झाल्याचा दमानी यांचा दावा आहे। खरातच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा वापर केल्याचा आरोप केलाय। खरासोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती। चाकणकर खरातला गुरु मानत असल्याने काही प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। विरोधकांकडून मागणी केल्यानंतर चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणे मी सहकार्य करेन। अनेक प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते असं म्हणत दमानी यांनी चाकणकरांवर आरोप केलेत। रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे। अंजली दमान्याकडे पोलीस यंत्रणेपेक्षाही फास्ट यंत्रणा आहे। सरकारने स्पष्ट भूमिका घेतली की ज्यांची कोणाची नावं त्यात येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल। सरकारकडे सगळं माहिती आहे। सरकार त्या प्रकरणात गांभीर्याने पाहत आहे। याला ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करायचा प्रयत्न ते करतायत, एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत। या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात आणि या 4च्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे। जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे असं आहे। काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरांचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील।